माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 30. प्रथम श्री विष्णूला नमस्कार. आज आपलं भविष्य पुराणाची समाप्ती आहे. भाग 97. गोवत्स द्वादशी महात्म्य. खूप पुण्य देणार हे द्वादशी व्रत. कृतयुगाच्या वेळी टटावी नावाचे एक पर्वत शिखर होते. तेथील तपोवनात वशिष्ठ, शुक्र, अंगिरस, ऋतू, दक्ष ऋषी तप करीत होते. अरण्यात अनेक प्राणी पक्षी होते. ऋषींची परीक्षा पाहण्यासाठी भगवान महेशाने अतिरुद्ध माणसाचे रूप घेतले. उमादेवीने गायीचे रूप घेतले. क्षीरसागरात 5 गावी म्हणजे नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशीला, बहुला या 5 लोकीच्या माता होत्या. त्या अनुक्रमे जमदग्नी, भारद्वाज, वशिष्ठ, अशित, गौतम या ऋषीकडे होत्या. गोमय, रोचना, गोमूत्र, गायीची दूध, दही, तूप या पवित्र गोष्टी गायीकडून मिळतात. गोमयातूनच शिवाला पवित्र असलेला बैल जन्मला. या जगाचे जे काही बीज ते दुधातूनच निघाले. गायीमध्ये यज्ञमानता आणि देवही गायीत राहतात. गायीच्या प्रत्येक अवयवात वेगवेगळ्या देवदेवता प्रगटतात. गोमूत्र साक्षात गंगा होय. गोमयात यमुना आहे. 33 कोटी देव गायीच्या केसांच्या छिद्रामध्ये असतात. गायीच्या उदरात संपूर्ण पृथ्वी असून तिचे 4 स्तन म्हणजे 4 सागर. गायीच्या जठरात अग्नी असून हृदय, कंठ, टाळू यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अग्नी. गायीच्या अस्थिमध्ये संपूर्ण पर्वत आहे. मज्जामध्ये ऋतू आहे. याप्रमाणे कुलपती भृगूने उमारूपी गायीला पाहून तिची स्तुती केली. 2 दिवस तिचे रक्षण केले. नंतर तो स्नान करण्यासाठी म्हणून गेला. बाकीच्या मुनींवर तिच्या रक्षणाची जबाबदारी त्याने सोपवली. त्या मुनीने असे म्हटल्यावर वृद्धरूपी देव अदृश्य झाले. एका भयंकर वाघाचे रूप घेऊन आले. वाघाला पाहून ऋषी पण घाबरले. ती गाय पळू लागली तेव्हा एका खडकात तिच्या 4ही खुरांची चिन्हे म्हटली. आजही ती चिन्हे दिसतात. अशा ह्या चिन्हाचे जो कोणी दर्शन करतो तो सर्व पापातून सुटतो. त्यानंतर त्या मुनींनी एक प्रचंड घंटा वाजवली. घंटेच्या दऱ्या खोऱ्या भरून सोडणारा आवाज ऐकता वाघाने गायीला सोडले आणि तो निघून गेला. कार्तिक शुद्ध द्वादशीचे गायीचे व्रत असते. हे व्रत कसे करायचे असे धर्माने विचारल्यावर श्रीकृष्ण म्हणाले, कार्तिक शुद्ध द्वादशीस पुण्यमय जलाशयात स्नान करून संकल्प सोडावा. एकदा जेवण मध्याग्नीस गाय वस्त्राचे दर्शन. ती गाय पांढरी किंवा लाल असावी. तिचे पूजन करावे. पुढील मंत्र म्हणावा. ओम माता रुद्रानाम द्वैता वसुनाम स्वस्त आदित्य नामृतश्च नाभि प्रणु ओच चिंकितुषे जनायना गाम नागाम आदिती वधिष्ठ नमो नमा स्वाहा. नंतर प्रार्थना करावी की काही मनोरथ पूर्ण कर. नंतर माझे मनोरथ पूर्ण कर. नमस्कार करा. ब्रह्मचार्य पाळा. जमिनीवर झोपा. हे व्रत केल्याने पुरुष किंवा स्त्री कोणासही सर्व सुखभोग मिळतात. मृत्यूनंतर गोलोक मिळतो. भाग 98. भीष्म पंचक व्रत महात्म्य. हे व्रत सर्वात उत्तम पुण्यदायक होय. हे व्रत भयंकर कठीण म्हणून त्याला भीष्म म्हणतात. ते साध्या सुध्याला करता येत नाही. ब्रह्मचार्य पाळून, जप होम क्रिया शुभाशुभ पाळून, मध मांस मैथून पाप यांचा त्याग करून केवळ शाकाहार पाळून व्रत करावे. पुरुष किंवा स्त्रीला कोणालाही व्रत करता येते. विधवा स्त्रियांना देखील करता येते. सर्व कामना पूर्ण करणारे, मोक्ष देणारे हे महाव्रत. कार्तिकी पौर्णिमेकेस रोजच्या प्रमाणे स्नान दान करावे. प्रातःकाळी स्नान केल्यावर व्रतग्रहण करावे. यंत्र साळी यव साळी तिळाची पितरांना देवांना तर्पण करावे. स्नान केल्यावर मौन पाळून शुद्ध धुतलेले वस्त्र घालून हरीचे भजन पूजन करावे. भक्तिभावाने मध दूध तुपाने हरीला स्नान करावे. पंचगव्य गंध चंदन यांनी युक्त जलाने देखील लेपन स्नान घालावे. कापूर उशीर मिश्रित चंदनाने मूर्तीला लेपन करावे. गंध फुले वगैरे नेहमीप्रमाणे पूजन करावे. दिवसा आणि रात्री असे 5 दिवस दीपदान करावे. चांगल्या अन्नाचा नैवेद्य दाखवा. ओम नमो वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. तीळ आणि साळी हे हातात घेऊन वरील षडाक्षरी मंत्र म्हणून यज्ञात हवन करावे. परत जप करून जमिनीवर झोपावे. असे सर्व विधी 5 दिवस करावे. घोंगडीवर बसून 5व्या दिवशी हरीच्या निरनिळ्या अवयवाचे पूजन करावे. त्यानंतर शरीराच्या शुद्धीसाठी 4 दिवस लंघन करावे. 5व्या दिवशी विधिव्रत हरीचे पूजन करावे. दान दक्षिणा द्यावी. वस्त्र दागिने देऊन गुरुचे पूजन करावे. रात्री पंचगव्याने युक्त भोजन करावे. त्यावेळेपासून मद्यपानाचा त्याग केला तर ह्या व्रताचे फल जास्त मिळते. पापाची एक भयंकर प्रतिमा बनवून ती तिळावर स्थापन करावी.
काळ्या वस्त्राने करविराच्या फुलाने युक्त अशी प्रतिमा दान करावी. हरीची प्रार्थना करावी. श्याम वर्ण शांतचित्त, चार दाढा, चार हात असलेला, एक डोळा असलेला, जटाधारी, दोन जिभांचा, वाघांच्या कातड्यावर बसलेला, वाघांचे कातडे नेसलेला भगवान महादेव कल्पून त्याचे चिंतन करावे. अध्याय 99. अनंत चतुर्दशीचे व्रताचे महात्म्य. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या दिवशी व्रत केल्याने सर्व पापातून सुटका होते. कृतयुगात सुमंत नावाचा एक विद्वान होता. भृगूच्या दक्षा नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झाला. त्याला एक सुंदर शुभशिला नावाची मुलगी. काही दिवसांनी दीक्षा मिळाली तेव्हा त्याने कर्कशा नावाच्या एका स्त्रीबरोबर लग्न केले. शिला स्वस्तिक, शंख, पद्माची वारंवार पूजा करी. कौंडल्य मुनींशी शिलाचा विवाह सुमंताने केला. कौंडल्य शिलाला घेऊन निघाला. वाटेत दुपार झाली तेव्हा ते एका नदीकाठी थांबले. नदीकाठी लाल वस्त्रे धारण केलेल्या स्त्रियांचा एक समुदाय तिला दिसला. शिलाने विचारल्यावर त्यांनी सांगितले की आम्ही अनंत नावाचे व्रत करीत आहोत. पक्वान्ने तयार करून निम्मी अतिथीला द्यावी, आपण खावी. नदीच्या काठी हरीची कथा ऐकावी. दिवा पेटून अनंताची पूजा करावी. अनंत विश्वरूपी नारायणाचे पूजन करून त्यांचे चिंतन करीत राहावे. घरी जावे. असे केल्याने धनधान्याने युक्त गृहस्थाश्रम लाभतो. याप्रमाणे शिलाने अनंत व्रत केले तेव्हा तिला सुबत्ता निर्माण झाली. कौंडण्य परत आला तेव्हा त्याने तिच्या अंगठ्याला बांधलेला दोरा तोडून टाकला. यामुळे त्यांचे सर्व धन संपले. चोरांनी चोरून नेले. घराला आग लागली. कोणी त्याला मदत करीना. तेव्हा पत्नीला विचारून अनंताची झालेली अकृपा दूर करण्यासाठी तो अनंताच्या शोधात निघाला. अनंताचा जप करीत तो इकडे तिकडे भटकू लागला. गोसाई वगैरे अनेकांना त्याने अनंत कोठे आहे म्हणून विचारले, पण कोणालाच माहीत नव्हते. अखेरीस त्याची दया येऊन अनंत स्वतः त्याच्यापुढे प्रगट झाले. त्याला अनंत व्रताचा उपदेश करून म्हणाले, तू आता घरी जा, 14 वर्षे व्रत कर. त्याच्या सांगण्यावरून कौंडल्य घरी गेला. हे व्रताचरू लागला. अशा प्रकारे ही कथा समाप्त झाली. पुढील भाग ग्रंथ परिचय आणि समाप्ती. या ग्रंथात ब्रह्मांड यांचे वर्णन आहे. त्यानंतर वैष्णवी मायेने ब्रह्मांड कसे निर्माण केले ते सांगून संसारातले दोष, पापांचे प्रकार, शुभ अशुभाचा निर्णय, तिलक व्रत, अशोक व्रत वगैरे अनेक व्रतांचे वर्णन. प्रतिपदेपासून एकादशीपर्यंत प्रत्येक तिथीस कोणकोणते व्रत आहे याचेही सविस्तर वर्णन. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, स्नान करून काय करावे याचे वर्णन. देवतांचे पूजन, दीपदान, परमपुण्यकारक विधींचे वर्णन, दीपमालिकेतील निरनिराळे होम, गोदान विधी, गायीचे वर्णन, या सर्वांमुळे पापे कशी नष्ट होतात आणि सद्गती कशी लाभते हे सांगितलेले आहे. या ठिकाणी श्री भविष्य पुराण समाप्त झाले. 18 पुराणातील एक पुराण श्री भविष्य पुराण होय. आज समाप्ती आहे. जर समजा काही चुकले असेल तर तुम्ही मोठ्या मनाने क्षमा करा. हरये नमः. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं.